नमस्कार मित्रांनो, वैभव का सोल्युशन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपल्या चॅनलच्या नावातच सोल्युशन असल्यामुळे आपण नवनवीन सोल्युशन घेऊन येत असतो आणि असे सोल्युशन घेऊन येतो जे की सामान्य माणसाला पासून ते सर्वांनाच हे गरजेचे असतात. आजचं हे सोल्युशन अशाच प्रकारचं आहे आणि आजचं जे सोल्युशन असणार आहे ते या टॉपिकविषयी असणार आहे किंवा आजचं जे हे सोल्युशन असणार आहे ते सोल्युशन या संदर्भातले आहे की 18 वर्षाल पुढील प्रत्येक व्यक्तीला हे लागू पडणार आहे. कारण की याच्यावर आपलं देश अवलंबून असतो. तर तुम्हाला कळलंच असेल मी कशाबद्दल बोलतोय. तर मी बोलतोय आपल्या इलेक्शन कार्ड म्हणजे वोटर आय डी कार्ड. आता वोटर आय डी कार्डमध्ये नेमकं काय हे तर कळलं की आपण वोटर आय डी कार्ड विषयी बोलतोय. नेमकं वोटर आय डी कार्ड म्हणजे काय करायचं आहे. त्याच्या आधी आपण व्हिडिओ बघितलेला आहे की वोटर आय डी कार्ड डाउनलोड कसं करायचं. पण आता प्रॉब्लेम हा आहे की वोटर आय डी कार्ड डाउनलोड करताना तुमचा मोबाईल नंबर अपडेट नाही आहे. केलं तर तुमचं स्पेलिंग मिस्टेक आहे. मग असे डाउनलोड करून तुम्हाला काही फायदा आहे का? नाही. त्यासाठीच आजचं सोल्युशन घेऊन आलेलो आहे की आपण करेक्शन कशा प्रकारे करायचं. जे वोटर आय डी कार्ड आहे त्याच्यामध्ये तुमचं करेक्शन कशा प्रकारे करायचं, मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा, तुमचा फोटो कसा चेंज करायचा, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हेही सांगा की तुम्हाला कुठल्या अशा विषयावर सोल्युशन हवे आहेत. त्याचाही व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल मी. चला पाहूया वोटर आय डी कार्ड करेक्शन कसे करायचे. वोटर आय डीवरचे जे डिटेल्स आपल्याला करेक्शन करायचे आहेत त्यासाठी काय करायचं, आपल्याला वेबसाईट आपल्याला आठवणीत राहत नसेल तर डायरेक्ट वोटर आय डी असं सिलेक्ट तुम्ही सर्च करा. इथे दिसते मी वोटर आय डी हे केलेलं आहे. वोटर आय डीला हे करा. त्यानंतर तुम्ही इथे पण क्लिक करू शकता किंवा लॉग इनवर पण क्लिक करू शकता. तर तुम्ही आधी एक नंबरच्या वेबसाईटला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लॉग इन करताना इथे काय करायचं, तुम्हाला तुमच्याकडे पहिल्यांदा तुम्ही लॉग इन करत असाल तर इथे साइन अप ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमची मेल आय डी टाकायची. ऑप्शनल आहे. मेल आय डी तुम्ही टाकली तरी किंवा नाही टाकली तरी चालते, पण तुमच्या भविष्यात सेफ्टीसाठी किंवा तुम्हाला जर पासवर्ड वगैरे विसरलात किंवा मोबाईल नंबर तुम्ही चेंज केला त्यावेळेस तुम्हाला उपयोगाला येऊ शकते. त्यामुळे तुम्ही इथे मेल आय डी टाकून द्या. त्यानंतर हा कॅप्चा इथे एंटर करा आणि कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर तुमचा अकाउंट क्रिएट होईल. त्यानंतर इथे लॉग इनला क्लिक करा. आता माझं ऑलरेडी आहे तर आपण डायरेक्ट लॉग इन करून घेऊ. लॉग इनला क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथे एंटर करा आणि इथे तुमचा कॅप्चा एंटर करा जो की इथे दिसत आहे बघा. तो ॲज इट इज इथे एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर इथे रिक्वेस्ट ओटीपीला क्लिक करा. आता बघा इथे ॲज इट इज क्लिक न झाल्यामुळे परत मागत आहे. असं भरपूर वेळा होऊ शकतं कारण की साईडवर लोड असतो. बऱ्याच वेळा आपण करेक्ट जरी एंटर केलं तरी हे होतं. बघा आता ओटीपी आलेला आहे. तो मोबाईलवर जो ओटीपी येईल तो इथे एंटर करायचा आहे तुम्हाला. आणि व्हेरीफाय आणि लॉग इनला क्लिक करा. बघा व्हेरीफाय आणि लॉग इनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन झालेला आहे. ओपन झाल्यानंतर इथे बघा अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. आता जेव्हा तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट इपिक डाउनलोडला क्लिक करून इथे डाउनलोडच्या प्रोसेसला इथे डाउनलोड करू शकता इपिक कार्ड. ओके. पण तुम्ही इथं ज्यावेळेस मी बघा आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो, एक डाउनलोड करून दाखवतो आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला कशासाठी अपडेट करायचं आहे. इथे बघा मी आता
आणि इथे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आता इथे सर्चला क्लिक केल्यानंतर लोड घेत आहे, थोडं वेट करूया. अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर क्लिक केल्यानंतर ओपन होईल. तर इथे बघा तुमचे डिटेल्स दाखवत आहे, पण खाली लिहिलेलं आहे की युअर मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर्ड इन ई रोल. ओके. आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे की फॉर्म नंबर 8 मध्ये जाऊन तुम्ही अपडेशन करेक्शन करू शकता. तर आता आपल्याला या जे एपिक कार्ड आहे ते डाउनलोड करण्यासाठी किंवा मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे, त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही बॅक आल्यानंतर खाली बघा, थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर इथे दाखवत आहे फॉर्म नंबर 8 जो आहे तो सेल्फ करेक्शन. म्हणजे समजा इथे मी क्लिक केलं आणि माझं लॉग इन आहे, तर फक्त इथे मी स्वतःच करू शकतो, किंवा ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा अकाउंट बनवाल त्यावेळेस स्वतःच इथून करू शकता. आणि जर ज्यावेळेस आपल्याला समजा फॅमिली मेंबर किंवा आपले पण करायचं असेल तर इथे फॉर्म नंबर 8 ला क्लिक करा. तर इथे बघा 2 नंबर ऑप्शन दिसतील. इथे एक आहे सेल्फ आणि अदर इलेक्ट्रॉन. तर समजा दुसऱ्याचं करत असाल तुम्ही फॅमिली मेंबरचं, तर इथे तुम्ही अदरला क्लिक करा. अदरला क्लिक केल्यानंतर किंवा एखादं तुमच्याकडे कोणी पहिलं लॉग इन केलेलं असेल आणि डायरेक्टली त्याच्या अकाउंटवरून करायचं असेल तुम्हाला, तरी तुम्ही करू शकता. इथे फक्त अदरला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जो पण तुमचा इलेक्शनचा हे असेल, वोटर आय डी नंबर असेल, तो इथे एंटर करायचा आहे आणि सबमिटला क्लिक करा. सबमिटला क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिसून जातील. त्यानंतर इथे तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता तुम्हाला करेक्शन करायचे आहे, त्यामुळे सेकंड नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून ओके करा. आणि त्यानंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा तुम्हाला खाली ऑप्शन दिसतील की तुम्हाला काय काय चेंज करायचं आहे. इथे दिसते तर एक्झिटिंग ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला कोणते कोणते चेंज करायचे आहेत. आता मला नाव चेंज करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ चेंज करायचे आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे. तर जसं तुम्ही बघाल, मी इथे क्लिक केल्यानंतर इथे खाली सर्व ऑप्शन ओपन झालेले आहेत. इथे नाव हे झालेलं आहे, इथे मोबाईल नंबरचं ऑप्शन सॉरी इथे डेट ऑफ बर्थ झालेला आहे, इथे मोबाईल नंबर. आता मी इथं नाव एंटर करून घेतो. आता इथं बघा, मी तुम्हाला दाखवतो की नाव का मी चेंज करत आहे. ते इथे बघत असाल तुम्ही, नावामध्ये इथे ई आलेला आहे, फक्त आपल्याला हा एक अक्षर चेंज करायचा आहे. त्यामुळे मी इथे परत ते चेंज करून घेतो आणि इथं टाकलेलं आहे. त्यानंतर हे विचारेल की तुम्हाला हेच नाव बरोबर का, ते यस करायचं आहे इथे. त्यानंतर इथे तुमचं सरनेम एंटर करायचं आहे, परत तुम्हाला यस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे. आता हे मराठी नाव पण इथे सिलेक्ट करून घ्या. इथं पण चेक करा आणि इथं पण चेक करा की मराठी नाव बरोबर आलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर एंटर करा. जो पण तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, तुमच्या आधारला जो लिंक आहे तो इथे एंटर करा. त्यानंतर बघा, हे झाल्यानंतर इथे तुम्हाला विचारेल की नेमसाठी जे हे काय आहे तुमचं, एवढे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे. तर मी पॅन कार्ड सिलेक्ट करतो आणि इथे तुम्ही शक्यतो PDF फाईल बनवून ठेवा, म्हणजे हे लवकर घेऊन जातं, नाही तर बऱ्याच वेळा एरर येतं. आता इथं बघा, जर ओके आलं तर इथं असं खाली नाव येऊन जातं. जर एरर असेल तर इथे एरर दाखवतं. तुम्हाला एरर एक दाखवायचं असेल तर ते पण दाखवतो. इथे बघा, मी परत पॅन कार्ड केलेलं आहे डेट ऑफ बर्थ साठी, आणि इथे मी जसं आता JPEG मधलाच फोटो घेत आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा हा एरर येऊन जातो आणि इथे नाव येत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही PDF मध्ये अपलोड कराल तर खूप लवकर होऊन जाईल हे. असं करा. त्यानंतर बघा हे झालेलं आहे दोन्ही. त्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर इथे डेट आलेली आहे आजची. त्यानंतर इथं तुमचा जो पण ज्या एरियातून तुम्ही केलं आहे ते इथे करा, एंटर करा. त्यानंतर इथे OTP जाईल आता तुम्हाला. अशा प्रकारे तुम्हाला OTP येऊन जाईल. तो OTP इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर OTP इथे एंटर करून घ्या.
आणि इथं सबमिट आणि प्रिव्ह्यूला क्लिक करा. आता बघा इथे तुम्हाला नाव जे जुने आहे ते इथे दाखवत आहे. असा फॉर्म आहे, पूर्ण इथे कलेक्शन केलेलं आपण दाखवत आहे. इथे नेम वगैरे सगळं क्लिक केलं म्हणून दाखवत आहे. मोबाईल नंबर अपडेट केला आहे आणि त्यानंतर इथं ई साईनला क्लिक करा. थोडा वेळ घेईल, इथे ई साईन होईल. आधार नंबर टाकायचा आपल्याला इथं. त्यानंतर इथं आधार OTP करायचा आहे. इथं गेट OTP वर क्लिक करा. OTP तुमच्या मोबाईल नंबरवर सेंड झाला असेल, जो पण तुमचा आधार नंबर लिंक असेल तो. ओके करायचं आहे. टिक केल्यानंतर थोडं खाली घ्या. त्यानंतर इथं सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर थोडा वेळ घेईल. असं ओपन झाल्यानंतर हे बघा, इथं SRN नंबर दिसतोय, ते जनरेट झालेला आहे आणि तुम्ही ॲक्नॉलेजमेंट पण डाउनलोड करू शकता. त्यानंतर याला कॉपी करून घ्या. मी ट्रॅक कसं करायचं ते दाखवतो. आता हे आपण 2 दिवसांनी ट्रॅक करतोय. 2 दिवसांनी ट्रॅक केल्यानंतर बघा, आता इथे ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस, त्याला क्लिक करा. तिथं जे मी मगाशी ॲप्लिकेशन नंबर दाखवला होता, तो इथे SRN नंबर टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर सबमिट करा. ते बघा, आता तुम्हाला इथं पूर्ण त्याची माहिती दिसून जाईल. माहिती दिसल्यानंतर आता इथं खाली क्लिक केल्यानंतर बघा, असे 5 ऑप्शन दिसतील. 5 ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला डे बाय डे जसे काही अप्रूव्ह झाले, अपलोड केले, ते सर्व माहिती इथे दिसून जाईल. अशा प्रकारे तुम्ही हे अपडेट करू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.